मी राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या माध्यमाने गेल्या 20-22 वर्षापासून काम करते आहे आणि 6 वर्षाच्या अगोदर मी काँग्रेस जॉईन केलं राहुलजींच्या नेतृत्वात गल्लू साहेबांच्या हस्ते। आणि 6 वर्षात मला 2018ला मी जॉईन केली काँग्रेस। 2020ला मला महासचिव पॅरेंट बॉडीला नानाभाऊंच्या कमिटीला मला जनरल सेक्रेटरी म्हणून नेमणूक करण्यात आली। त्याच्यानंतर आता 1.5-2 वर्षात मला महाराष्ट्र नागपूर शहर काँग्रेस कमिटी महिला अध्यक्ष ही नियुक्ती देण्यात आली। तर मला असं वाटते की आदिमच्या माध्यमाने मी जे काम करत होती, संघटन बांधत होती, तर संघटन मजबूत व्हावं नागपूरमध्ये महिलांचं, त्यासाठी मला ही नियुक्ती देण्यात आली आहे। आणि या नियुक्तीसाठी मी आमचे नेते राहुलजी गांधी, काय म्हणते तर आमचे प्रेसिडेंट खारगे साहेब, आमचे माझे गुरु मुकुल वासनिक साहेब, अलका लांबाताई ज्या AICCला महिला अध्यक्ष आहेत, सवालाखेताई ज्या महाराष्ट्राला अध्यक्ष आहेत, आपल्या नागपूरचे जे नेते आहेत शहर अध्यक्ष आमचे विकास भाऊ ठाकरे, अभिजित वंजारी भाऊ, गिरीश भाऊ, नितीन राऊत साहेब, सतीश चतुर्वेदी साहेब आणि सर्व नेते मंडळी यांचे मी सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी मला या पदाची या नियुक्तीसाठी सहकार्य दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनही ते मला करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे। असं बोललं जात आहे की शहराध्यक्षपदी काटेरी मुकुट आहे। अलीकडेच प्रज्ञा बळवंत जे यांना काढून न्याशाली यांना अध्यक्षपद केलेले आहे आणि त्यांनी आरोप केलेला होता की मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना मला का काढलं। काय या संदर्भात तुम्हाला वाटतंय? आता प्रज्ञा बळवंत ज्या काम करत होत्या त्या एकदम व्यवस्थित काम करत होते, न्याशाली पण छान काम करत होती। आता पक्षाचं जे धोरण असते आणि पक्षाने जे विचार केलाय तर त्या गोष्टीसाठी आपण कोणाला दोष देता येत नाही की त्यांनी काम केलं नाही केलं। पण पक्षांनी जर आता माझी नियुक्ती केली आहे तर मी पण चांगलं काम करून दाखवीन। त्यांच्या परीने त्यांनी चांगलं काम केलं आहे, मी त्याच्याबद्दल खूप जास्त काही बोलू शकत नाही। लोकसभेची निवडणूक सुरू आहे, आटोपल्यानंतर विधानसभेची निवडणूक आणि महानगरपालिकेची, त्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। तुमच्याकडनं संघटन बांधणी सुरू आहे का आणि या संदर्भात काही तुम्ही स्ट्रॅटेजी आखत आहेत का विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात? आता मी संघटन बांधणीचं काम सुरू केलेलं आहे आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणमध्ये जे आमचे नेते मंडळी आहेत काँग्रेसचे त्यांच्याशी मी बोलली आहे, त्यांना भेटायला गेली आहे, काहींना भेटली आहे, काहींना भेटायला जाणार आहे आणि त्यांना मला सहकार्य करण्याची विनंती पण केली मी। आणि पुढे जे विधानसभा आहे त्या माध्यमातून महिला घराच्या बाहेर निघायला पाहिजे, राजकारणात अग्रेसर समोर आल्या पाहिजे, त्यांची बांधणी करणार आहे, कार्यक्रम घेणार आहेत। आणि राहुलजी जसे सांगतायत की 50% महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे, 50% महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये, त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांची बांधणी करणार आहे। पूर्वी महिला पदाधिकारी कार्यकर्ता या ऍक्टिव्ह राहायच्या, परंतु हल्ली दिसत नाही आहेत। आता त्या संदर्भात तुम्ही काही पुढे पाऊल उचलणार का? नागपूरमध्ये जितक्या महिला पदाधिकारी आहेत काँग्रेसच्या ते तर काँग्रेसमध्ये आहेच, पण माझा पाऊल असा राहील की जनसामान्यामध्ये मी जाऊन काँग्रेसची विचारधारा, काँग्रेसचे कार्य हे सगळे लोकांना, महिलांना सांगून म्हणजे नवीन जितकं मला महिला जोडता येतील सर्व समाजाच्या तितक्या मी जोडणार आहेत। आणि मी मोहल्ल्यामध्ये त्यांची मीटिंग घेणार आहे आणि त्यांना जे मी नियुक्ती देणार आहे ती मी देवडियामध्ये बसून देणार नाही, मी त्यांच्या एरियामध्ये जाऊन त्यांना तिथे नियुक्ती देणार आहे। म्हणजे माझा संपर्कही वाढेल, माझ्याशी त्यांचा संपर्क मला चांगलं बोलताही येईल आणि मला त्यांच्या काँग्रेसची आणि राहुलजींची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल। नागपूर शहरामध्ये 6 विधानसभा सीट्स येत आहेत, यापैकी तुम्ही ठरवलेलं आहे का की आपण काही महिला उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करणार? मी तसं ठरवलेलं नाही, कारण की मी आज सवालाखेताईंच्या सोबत काम करते, नानाभाऊंच्या सोबत काम करते, तर पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील आणि जसं मला आदेश देतील तसं मी काम करणार आहे। विश्वस्तांकडून अशी माहिती मिळाली आहे की मध्यमधनं तुम्ही तयारी करतायत विधानसभेसाठी, काय खरं आहे काय?
आता काँग्रेसमध्ये सगळ्यांना आपला एक अधिकार आहे तयारी करायचा. त्याच प्रकारे सगळेच तिकीट मागणार आहे, मी पण तिकीट मागणारच आहे. आणि हलबा समाज जो आहे मध्यमध्ये, तो 1 लाखाच्या त्यांचं मतदान आहे, म्हणजे कमीत कमी 1.25 लाख पॉप्युलेशन आहे. त्याचप्रमाणे दक्षिणमध्ये 40 ते 50 हजार हलबा आहेत, पूर्वमध्ये आहेत 40-50 हजार हलबा. काय म्हणते तर उत्तरमध्ये आमचा समाज मोठा आहे, म्हणजे नागपूर शहरमध्ये 2.5 ते 3 लाख आहे, ग्रामीणमध्ये 2.5 ते 3 लाख आहे, मग भंडाऱ्याला आहे, चंद्रपूरला आहे, अचलपूरला आहे, अमरावतीला आहे, गडचिरोलीला आहे. तर हलबा समाजाची जी लोकसंख्या आहे विदर्भामध्ये ती कमीत कमी 30 ते 35 लाख आहे. आणि त्याच्यामध्ये मला तरी असं वाटते की एक प्रतिनिधित्व काँग्रेसने हलबा समाजाला द्यावं, कारण की गडकरी साहेबांनी एक प्रतिनिधित्व हलबा समाजाला देतात. त्यांनी महापौर मी हलबा समाजाचा देईन असं बोलले, त्यांनी महापौर दिला. त्यावेळीपासून हलबा समाज हा बीजेपीकडे वळला. मग त्यांनी आमदारकी दिली हलबा समाजाला, तर 100% हलबा समाज हा बीजेपीच्या मागे गेला. पण आता हलबा समाजासोबत जे विश्वासघात केला बीजेपी सरकारने, त्याच्यामुळे मला ते कॅश करता आलं. जी आता निवडणूक झाली लोकसभेची, त्या निवडणुकीमध्ये 75 to 80% हलबा समाजाच्या लोकांनी काँग्रेसला मतदान केलं, कारण की जो चेहरा होता तो म्हणजे ग्राउंडवर चालणारा होता. वरून हलबा समाजाला कास्ट सर्टिफिकेट मिळत नव्हती, व्हॅलिडिटी मिळत नव्हती. आणि गडकरी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की 2014 मध्ये की मी 100 दिवसात हलबा समाजाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन. आज 10 वर्ष झाली, आमच्या एकही कागदावर काही म्हणजे उत्तर झालेत नाही त्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही. तर हे समाजासोबत विश्वासघात आहे असे आमचे श्रेष्ठ मंडळी जे समाजाचे आहेत ते म्हणतात. आणि त्या माध्यमाने आम्ही ते एक नारा दिला होता की बीजेपी हटाव हलबा बचाव, आणि तो यशस्वीरित्या समाजाने त्याला साथ दिली. आणि 70 ते 75% वोटिंग हे बीजेपीच्या विरोधात झालेलं आहे. तुम्ही हलबा समाजासाठी काम करताय आणि गडकरी साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं की हलबा समाजाचा प्रश्न दूर करेल, पण केला नाही. तर या समाजाला काँग्रेसकडे आणण्याकरता तुमच्याकडे काही स्ट्रॅटेजी आहे का, किंवा त्या संदर्भात तुम्ही काही प्रयत्न करतायत का? चंद्रकांत पराते साहेब जे रिटायर्ड होणार होते 31 मार्चला, त्यांना 3 दिवसा अगोदर म्हणजे रिटायरमेंटच्या 3 दिवसा अगोदर त्यांना टर्मिनेट करण्यात आलं. लोकांमध्ये ही भावना होती की जो समाजाचा नेता आहे त्यालाच बीजेपी हात लावते, उद्या आम्हाला हात लावायला मागे पुढे नाही राहणार. आणि जी अन्याय धोरण कारवाई जी बीजेपीने समाजावर केली, त्याच्यामुळे पूर्ण समाज बीजेपीच्या विरोधात गेलाय. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती टक्के महिलांना तुम्ही प्राधान्य द्या, म्हणजे सीट्स करता? आता महिला कोट्यामध्ये किती सीट्स येतात हे मला आता माहित नाही. आणि महिला कोट्यामध्ये जितक्या सीट्स येतील त्याच्यामध्ये सगळ्या महिलाच राहतील आणि त्यांनाच प्राधान्य मिळणार आहे. तुमच्याकडे जबाबदारी आहे, तर काय म्हणणार की पुढे जे आहेत काँग्रेसमध्ये अधिकाधिक महिलांना जोडण्याकरता तुम्ही प्रयत्न करणार? हो, मी महिलांची कार्यकारिणी जी आहे, आतापर्यंत महिलांची कार्यकारिणी विधानसभा वाईज व्हायची, पण मी जे महिलांची कार्यकारिणी बांधणार आहे ती बूथ वाईज बांधणार आहे आणि वार्ड वाईज बांधणार आहे. म्हणजे एका कमिटीमध्ये 10 महिला राहिल्या, जर एका बूथमध्ये 10 महिला राहिल्या तर 305 बूथ मध्य नागपूरमध्ये आहेत. आणि नागपूरमध्ये पूर्ण नागपूरमध्ये इंटू 300 केलं तर 1800च्या जवळपास काहीतरी बूथ आहे. ते एका बूथवर 10 महिला तर 18,000 सहज होतात महिला, आणि ती मोठी संख्या होईल असं मला वाटतं. काय शेवटचा प्रश्न, काय तुमच्या मनामध्ये विजन आहे? आता तुमच्याकडे नवीन जबाबदारी आली आहे तर? मी बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी आहे आणि बीजेपीची जो धोरण आहे संविधान हटाववाला, तर संविधान च्या रक्षणासाठी महिला पुढे आल्या पाहिजे. कारण की संविधानामध्ये जास्त जे अधिकार दिलेले आहेत महिलांना ते खूप मोठे अधिकार दिलेले आहेत. जे काय म्हणते दलितांना, मुसलमानांना, ओबीसींना सगळ्यांना एक मोठा अधिकार संविधानाच्या माध्यमाने या देशामध्ये आम्हा सगळ्यांना मिळाला आहे. आणि संविधान बचाव या
कार्यक्रमाला घेऊन मी काँग्रेसमध्ये पुढे जाणार आहे. गांधीजींची जी विचारधारा आहे, नेहरूजींची जी विचारधारा आहे, गांधी परिवाराची जी विचारधारा आहे, सर्व धर्मसंभाव, तो एक मुद्दा घेऊन मी जाणार आहे. आणि आरक्षण हा मुद्दा जो आम्हाला दिलेला आहे, आमचा हक्क आहे, तो मुद्दा मी पुढे घेऊन जाणार आहे.